घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे शाळेचा गणवेश घेणं शक्य नसल्यानं एका 8व्या इयत्तेतल्या विद्यार्थिनीनं नागपूरमध्ये आत्महत्या केली। नागपूरमधल्या सीपी अँड बेरार शाळेतली रितू ढाकुलकर असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे। दरम्यान शाळेतल्या ज्या विद्यार्थिनींना गणवेश दिला जाणार होता त्या यादीत रितूचं नाव होतं असा दावा शाळा मुख्याध्यापकांनी केला। या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी मात्र गुन्हा दाखल केला। ड्रेस घेऊन वगैरे पाहिजे टीचरनी आई वडिलांना सांगितलं का हा बा घेऊन देऊ 2-3 दिवसानंतर पैसे आल्यावर घेऊन देऊ। आणि तिची आई कामाला वगैरे जाते, मला घरी काही राहत नाही। तिने काय घरी कोणाला काही सांगितलं नाही, काहीच नाही। आणि काय केलं तिच्या मनामध्ये तिला माहिती है। हम भी देते ना ड्रेस स्कूल के लिए, बच्चों के डिमांड रहती जो गरीब है पैसे दे नहीं सकते, ड्रेस नहीं ले सकते, उनको हम कमिटमेंट करते हम देते ही ड्रेस। शाळेच्या शिक्षक लोकांनी युनिफॉर्म नवीन मागितलेला आहे, पण गरिबीची परिस्थिती असल्यामुळे ते वेळेवर काही युनिफॉर्म देऊ शकले नाही आणि त्यामुळे या क्षुल्लक कारणासाठी एका मुलीने एका होतकरू मुलीने आपला गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।